विचार करू नका या 7 ठिकाणी न बोलावता जा. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, धुळगड ब्लॉग या आपल्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या संस्कृतीत, शास्त्रात आणि चाणक्य नीतीमध्ये नात्यांना केवळ रक्ताचे संबंध मानले नसून ते कर्तव्याचे आणि आदराचे बंधन मानले आहे. काही खास नाती आणि प्रसंग हे औपचारिकतेच्या पलीकडे असतात. जर आपण अशा ठिकाणी जाण्यासाठी कोणीतरी येईल आणि आपल्याला हक्काने बोलावेल अशा निमंत्रणाची किंवा आमंत्रणाची वाट पाहत बसलो तर समोरच्या व्यक्तीला वाटू शकते की आपल्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी नाही. यामुळे नात्यांमध्ये विनाकारण गैरसमज आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी निमंत्रणाची अपेक्षा करणे म्हणजे आपला अहंकार दाखवण्यासारखे आहे. म्हणूनच अहंकार बाजूला सारून कर्तव्य भावनेने आणि प्रेमापोटी या 7 ठिकाणी न बोलावता थेट पोहोचणे गरजेचे आहे, जेणेकरून नात्यांमधील ओलावा आणि जिव्हाळा कायम राहतो. नंबर 1, भाऊ किंवा मित्राच्या मुलीचे लग्न. भाऊ किंवा जवळचा मित्र हे आपल्या आयुष्यातील अत्यंत हक्काचे आणि जिव्हाळ्याचे लोक असतात. त्यांच्या घरातील सुख दुःख हे आपलेच असते. जेव्हा त्यांच्या मुलीचे लग्न ठरते तेव्हा ते केवळ त्यांचे वैयक्तिक कार्य नसून आपल्याच घरचे कार्य आहे असा जिव्हाळा आपल्या मनात असायला हवा. लग्न कार्यात संपूर्ण कुटुंबावर कामाचा, पाहुण्यांच्या आदरातिथ्याचा आणि नियोजनाचा प्रचंड ताण असतो. अशा गडबडीत आणि धावपळीत खूप जवळचे असूनही कदाचित आपल्याला रीतसर आमंत्रण देण्याची किंवा फोन करायची त्यांच्याकडून राहून जाऊ शकते. अशा वेळी मला बोलावले नाही असा खोटा अहंकार किंवा राग मनात न धरता आपण स्वतःहून त्यांच्या घरी पोहोचले पाहिजे. तिथे जाऊन लग्नाच्या कामात मदतीचा हात पुढे करणे, जबाबदारी अंगावर घेणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच खऱ्या नात्याचे लक्षण आहे. निमंत्रणाची औपचारिकता न पाहता धावून जाण्यानेच नात्यांमधील प्रेम आणि विश्वास अधिक घट्ट होतो. नंबर 2, गुरु किंवा मार्गदर्शकाचे घर. आपल्या जीवनाला योग्य आकार देण्याचे, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचे अत्यंत पवित्र काम गुरु करत असतात. गुरु हे केवळ शिक्षक नसून ते जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात, जे आपल्याला चांगल्या वाईटाची जाणीव करून देतात. म्हणूनच गुरु आणि शिष्याचे नाते हे जगातील सर्व औपचारिक नात्यांच्या पलीकडचे मानले जाते. अशा आदराच्या ठिकाणी आणि गुरूंच्या घरी जाण्यासाठी शिष्याला कधीही कोणत्याही खास निमंत्रणाची किंवा आमंत्रणाची गरज नसते. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, मनात इच्छा निर्माण होईल किंवा गुरूंची सेवा करण्याची, त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी मिळेल, तेव्हा कोणतीही औपचारिकता न बाळगता थेट त्यांच्याकडे गेले पाहिजे. गुरूंच्या चरणी लीन होऊन मिळणारा आशीर्वाद आणि मानसिक शांतता अमूल्य असते. निमंत्रणाची वाट न पाहता गुरूंच्या सानिध्यात जाणे हाच शिष्याचा खरा आदर आणि नम्रता दर्शवतो. नंबर 3, सत्संग किंवा भजन कीर्तनाची जागा. जिथे ईश्वराचे नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग किंवा प्रवचन सुरू असते ती जागा अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते. भगवंताचे घर आणि देवाचे गुणगान हे कोणत्याही एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जगासाठी नेहमी खुले असते. जसे मंदिरात जाण्यासाठी आपल्याला कोणाच्या निमंत्रणाची गरज नसते, तसेच सत्संगाच्या ठिकाणी जाण्यासाठीही कोणत्याही आमंत्रणाची वाट पाहू नये. अशा आध्यात्मिक ठिकाणी जेव्हा आपण स्वतःहून जातो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि ताणतणाव दूर होतात. तिथे मिळणारी मानसिक शांती आणि आत्मिक समाधान माणसाला जीवनातील संकटाशी लढण्याची ताकद देतात. देवाच्या दरबारात प्रत्येकजण समान असतो, त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा कोणी बोलावले नाही असा विचार न करता तिथे जावे. अशा पवित्र वातावरणात सहभागी झाल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर आपले विचार शुद्ध होऊन जीवनाला योग्य दिशा मिळते. नंबर 4, आई वडिलांचे घर. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला, आतोनात कष्ट करून लहानाचे मोठे केले आणि आपल्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला, त्यांच्या घरी जाण्यासाठी कोणत्याही जगातील
निमंत्रणाची किंवा औपचारिकतेची गरज कधीच नसावी. आई वडील आणि मुलांचे नाते हे रक्ताचे आणि जगातील सर्वात पवित्र नाते असते. लग्न झाल्यानंतर किंवा नोकरी व्यवसायानिमित्त वेगळे राहू लागल्यावरही आपल्या वृद्ध आई वडिलांना वेळोवेळी भेटायला जाणे, त्यांची प्रेमाने विचारपूस करणे आणि त्यांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुलामुलीचे परम कर्तव्य आहे. आई वडिलांच्या घरावर आणि त्यांच्या मायेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. तिथे जाण्यासाठी त्यांनी मला बोलावले नाही असा विचार करणे म्हणजे नात्यातील कोरडेपणा दाखवण्यासारखा आहे. आपल्या माणसांना आणि विशेषतः जन्मदात्यांना भेटायला जाण्यासाठी केवळ मनात ओढ आणि प्रेम असावे लागते. कोणत्याही औपचारिक आमंत्रणाची अजिबात वाट पाहायची नसते. नंबर 5. सासू सासऱ्यांचे घर. लग्नानंतर सासरचे माता पिता हे केवळ पती किंवा पत्नीचे आई वडील नसून ते आपल्यासाठीही स्वतःच्या जन्मदात्यासारखेच आदरणीय आणि पूजनीय असतात. लग्न हे दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना जोडणारे नाते आहे. म्हणूनच सासरच्या मंडळींच्या सुखदुःखात भागीदार होणे, त्यांची वेळोवेळी विचारपूस करणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणे हे जावयाचे आणि सुनेचे तितकेच मोठे कर्तव्य असते. सासरच्या घरी जाण्यासाठी किंवा त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी कधीही कोणत्याही रीतसर किंवा औपचारिक आमंत्रणाची वाट पाहू नये. जर आपण तिथे जाण्यासाठी निमंत्रणाची अपेक्षा धरली तर नात्यांमध्ये आदर कमी होऊन अंतर वाढू शकते. आपल्या हक्काच्या माणसांकडे जाण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ मनामध्ये आपुलकी आणि जिव्हाळा असावा लागतो. नंबर 6. आजोळ. आजोबांचे घर. आजोळ म्हणजेच आपल्या नाना नानी किंवा आजोबांचे घर हे प्रत्येकाच्याच आयुष्यातील अत्यंत हक्काचे, आनंदाचे आणि जिव्हाळ्याचे ठिकाण असते. लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, तिथे मिळालेले अथांग प्रेम, लाड आणि खाऊच्या आठवणी प्रत्येक माणसांच्या मनात कायम घर करून असतात. आजोळ हे असे ठिकाण आहे जिथे नातवंडांना कसलाही नियम नसतो आणि त्यांचा तिथे पूर्ण अधिकार असतो. जगातील इतर सर्व ठिकाणी जाण्यासाठी कदाचित आपल्याला औपचारिकता किंवा आमंत्रणाची गरज भासू शकते, पण आजोबांच्या घरी जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची किंवा खास कारणाची अजिबात आवश्यकता नसते. तिथे जाण्यासाठी केवळ मनातील ओढ, प्रेम आणि आपुलकी पुरेसे असते. नाना नानी नेहमीच आपल्या नातवंडांची वाट पाहत असतात, त्यामुळे त्यांनी बोलावले नाही असा विचार मनात न आणता जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या आजोळी नक्की जावे. तिथे गेल्याने केवळ आपल्यालाच आनंद मिळत नाही, तर वयस्कर झालेल्या आजोबा आजींनाही एक वेगळाच मानसिक आधार आणि सुख मिळते. नंबर 7. आपल्या माणसांचा मृत्यू किंवा दुःखद प्रसंग. हा संपूर्ण चाणक्य नीतीमधील आणि मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. एखाद्या घरातील आनंदाच्या किंवा सुखाच्या प्रसंगी जर आपल्याला आमंत्रण नसेल तर तिथे न जाणे एक वेळ समजू शकते आणि ते योग्यही ठरेल, परंतु जेव्हा आपल्या ओळखीच्या नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या घरी एखाद्याचा मृत्यू होतो किंवा इतर कोणतेही मोठे संकट कोसळते तेव्हा आमंत्रणाची किंवा कोणीतरी बोलवण्याची अजिबात वाट पाहू नये. दुःखद प्रसंग हा माणसाला आतून तोडणारा असतो. अशा कठीण काळात समोरची व्यक्ती आधीच प्रचंड मानसिक तणावाखाली असते, त्यामुळे ती कोणाला बोलावण्याच्या मनस्थितीत नसते. अशा वेळी कोणत्याही औपचारिकतेचा विचार न करता स्वतःहून त्यांच्याकडे धावून जाणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे. तिथे जाऊन त्या कुटुंबाला मोठा धीर देणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देणे हीच खरी माणुसकी आहे. संकटाच्या वेळी निमंत्रणाचा अहंकार बाजूला ठेवून मदतीला धावून जाण्यानेच नात्यांमधील खरे प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर सुखाच्या प्रसंगी कदाचित आपल्याला आमंत्रणाची गरज भासेल, पण कर्तव्य, प्रेम आणि दुःखाच्या प्रसंगी
माणसाने निमंत्रणाचा खोटा अहंकार बाजूला सारून नेहमी स्वतःहून पुढे आले पाहिजे. हीच खरी माणुसकी आहे आणि हीच चाणक्य नीती आपल्याला शिकवते. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून हा महत्त्वाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हो, अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.